एकं सुभाषितं पठामः। प्रारभ्यते न खलु विघ्नभयेन नीचैः, प्रारभ्य विघ्नविहता विरमन्ति मध्याः। विघ्नैः पुनः पुनरपि प्रतिहन्यमानाः, प्रारभ्य चोत्तमजना न परित्यजन्ति। याचा अर्थ असा आहे की समाजामध्ये 3 प्रकारच्या प्रवृत्ती आहेत. अधम, मध्यम आणि उत्तम या 3 प्रवृत्ती आहेत. अधम लोक कुठले तर अधम प्रवृत्तीचे लोक कोणतेही कार्य सुरू करण्यापूर्वीच येणाऱ्या अडचणींच्या भीतीने घाबरतात आणि त्यामुळे कोणताही उपक्रम हाती घेतच नाहीत. दुसरे आहेत मध्यम. मध्यम दर्जाचे लोक थोड्या धैर्याने का होईना कामाची सुरुवात करतात, पण जेव्हा संकट समोर उभी राहतात तेव्हा ते घाबरतात, खचतात आणि कार्य अर्धवटच टाकून देतात. जे उत्तम लोक आहेत, श्रेष्ठ आहेत, अशा व्यक्ती खरी धैर्याची आणि चिकाटीची मूर्ती असते. संकटे त्यांच्या वाट्याला वारंवार येतात, विघ्नांचा वारंवार प्रहार होतो, तरीसुद्धा त्यांनी सुरू केलेल्या कार्यातून ते मागे हटत नाहीत. ते अखेरच्या क्षणांपर्यंत अथक प्रयत्न करतात आणि शेवटी यशाचा दीप प्रज्वलित करतात. म्हणून हे उत्तम जे लोक आहेत ते आपलं कार्य कधीच सोडत नाहीत.